नमस्कार मंडळी, कसे आहेत? मस्त मजेत ना? तर आज खूप दिवसांनी आपला व्हिडिओ आलेला आहे. तर आज आपण मस्त अशी बटाट्याच्या किसाची भाजी बनवणार आहे. तर ती कशी बनवायची, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी बटाट्याचा किस घेतलेला आहे. बटाट्याचा किस म्हणजे बटाटे उकडून किसून केलेला बटाट्याचा किस. काहींना माहीत आहे की नाही ते मला माहीत नाही, परंतु मी तुम्हाला सांगते. तर बटाट्याचा किस असा हा कडक असतो एकदम. तर तो आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे मी बाउलमध्ये बटाट्याचा किस काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण पाणी ओतून घेऊया. किस बुडेल इथपर्यंत पाणी ठेवायचं आहे आणि 5 ते 7 मिनटं किस असा आपला भिजून द्यायचा आहे. तर तोपर्यंत आता आपण भाजीची तयारी करूया. इथं मी एक कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर आता आपण मिरच्या, लसूण, जिरी आणि थोडासा ओवा घालायचा आहे. हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जरा फिरवून घेणार आहे. तर पहा, अशा पद्धतीने मी सर्व मिश्रण वाटून घेतलं आहे. तर आता आपला किस भिजलेला आहे, तर तो आपण आता एका चाळणीमध्ये काढून घेऊया. चाळणीमध्ये यासाठी काढायचा की त्यातलं जे पाणी आहे ते निथळून जाईल. तर पहा, अशा पद्धतीने सर्व किस आपण चाळणीमध्ये काढून घेऊया आणि हे एक 2 ते 3 मिनटासाठी असं निथळत ठेवायचं आहे. तर तोपर्यंत आता इकडं आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. कढईमध्ये मी तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरी थोडीशी तडतडली की त्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचं वाटण वाटलेलं होतं ते टाकून घेणार आहे. ते आता मस्त असं मी तेलामध्ये परतून घेणार आहे. त्यामध्येच आता आपण थोडासा कढीपत्ता पण टाकून घेणार आहे. तुम्ही हवं असेल तर हिरव्या मिरच्या कापूनही टाकू शकता, परंतु कापून टाकल्यामुळे मिरची दाताखाली येते आणि मग तिखट लागतं. तर त्यासाठी मिरची कधीही वाटून टाकली तर ती भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होते आणि दाताखाली येत नाही. तर आता यामध्ये मी कांदाही टाकला आहे. कांदाही आपण मस्त असा परतून घ्यायचा आहे. आपण पोह्यांसाठी कांदा परततो त्या पद्धतीने परतून घ्यायचा आहे आणि त्यावरती मी मीठ टाकून घेतलेलं आहे. टिफिनसाठी किंवा लहान मुलांना डब्यावरती ही भाजी खूप मस्त लागते. मुलं, मोठी माणसंही खूप आवडीने खातात ही भाजी. आणि त्यावरती आता आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहे. हळद आता पूर्ण भाजीमध्ये आपण मिक्स करून घेऊया चांगली. पहा, या पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे. आता आपलं सर्व कांदा, हिरवी मिरचीचं वाटण मस्त तेलामध्ये परतून झालेलं आहे. तर आता आपण त्यामध्ये किस टाकून घेऊया. किस चांगला पाण्यातून निथळून घ्यायचा आहे, म्हणजे आपली भाजी जास्त चिकट होणार नाही, एकदम मोकळा झाला पाहिजे. तर पहा, या पद्धतीने. तर आता आपण मस्त असं सर्व भाजी मिक्स करून घेऊया आणि त्यावरती मी थोडीशी आता कोथिंबीर टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. कांदा परतताना मी मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता मी मीठ थोडंच टाकणार आहे. आपण पोहे जसे मिक्स करतो तसे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. चपातीबरोबर, भाकरीबरोबर खूप मस्त लागते ही भाजी. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कुठून पाहताय तेही मला कमेंटमध्ये सांगा आठवणीने. तर आता पहा, या पद्धतीने मी सर्व भाजी अशी मिक्स करून घेतली आहे आणि खूप मस्त झाली आहे भाजी आणि कलरही किती छान आलेला आहे. तर आता आपली भाजी तयार आहे. एक 5 ते 7 मिनटामध्ये भाजी तयार होते. त्यावरती मी आता थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि भाजीला आता 1-2 मिनटं फक्त झाकण ठेवून थोडीशी वाफ द्यायची आहे. तर पहा, या पद्धतीने
भाजीमध्ये आठवणीने ओवा घालायचा आहे. ओवा घातल्यामुळे काय होतं, भाजीला, बटाट्याच्या भाजीला कोणत्याही चव चांगली येते. तर बटाटा किसाची भाजी आपली तयार आहे. तर तुम्हाला माझी बटाटा किसाची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.